महाराष्ट्रामध्ये गडवरून जो वाद चालू आहे आरक्षण उपवर्गीकरणाचा, त्याकडे तुम्ही कसं पाहता? खरंच आरक्षण उपवर्गीकरणाची गरज आहे का? या ठिकाणी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याचा RSSचा जो अजेंडा आहे तो आरक्षण संपवण्यासाठी आहे. मुळात RSSचा जन्म हा संविधान आणि आरक्षण संपवण्यासाठी झालेला आहे. ज्या RSSने 80 वर्ष देशाचा झेंडा मानला नाही ते सामाजिक न्यायाची भाषाच करू शकत नाहीत. मुळात छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य दिलं, आर्थिक स्वातंत्र्य दिलं, ते RSSच्या कायम डोळ्यात खुपत राहिलेलं आहे. म्हणून धर्मसत्तेच्या माध्यमातून आरक्षण हिरावून घेण्यासाठी अनुसूचित जातीत भांडणं लावायचे, OBC मराठामध्ये भांडणं लावायचे आणि हे मिळालेलं आरक्षणच भांडणामध्ये संपवायचं, हाच एकमेव षडयंत्र आहे. उपवर्गीकरणाची कोणतीही गरज नाही आणि उपवर्गीकरण करायचं आहे तर पारदर्शकता नाही. बदर समितीचा अहवाल संदिग्ध का ठेवला, तो बाहेर का काढला नाही, तुम्ही कोणत्या जातीवर अन्याय करणार आहेत? त्याच्यामुळे हे सगळं संदिग्ध ठेवून केवळ सामाजिक द्वेष आणि महाराष्ट्रात दंगली घडावात हाच RSSचा अजेंडा आहे. याला सर्वस्वी मोहन भागवत जबाबदार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकांनी मुंबईच्या आझाद मैदानावरून फुले शाहू बाबासाहेब हे महाराष्ट्राचे नाहीत असं विधान करून महाराष्ट्रातलं वातावरण दूषित केलं आहे आणि याच्या मागे मोहन भागवत हे मास्टरमाइंड आहेत, रेशीमबाग हे मास्टरमाइंड आहेत आणि त्याच्यामुळे यांना कुणालाही आरक्षण द्यायचं नाही, उलट जे दिलं आहे ते संपवायचं आहे, हाच त्यांचा अजेंडा आहे. बदर समितीमध्ये काय होतं ते जनतेपर्यंत बदर समितीमध्ये काय लिहिलेलं होतं ते कळालंच नाही आणि ते एकदम गुपित ठेवण्यात आलं. नाही, बदर समितीमध्ये काय होतं हे गुपित ठेवल्यामुळंच हा जो काय आज महाराष्ट्रातला सामाजिक द्वेष निर्माण झाला आहे तो त्याला कारणीभूत आहे. त्याच्यामुळे सरकारच त्या ठिकाणी संदिग्धता पाळतंय, सरकार ठोस भूमिका घेत नाही. आमच्याकडे अनेक मुद्दे होते, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, सामाजिक न्यायाचं स्वतंत्र बजेट कायदा आणलेला नाही, आज दलित अन्याय अत्याचाराच्या घटना शेकडो हत्याकांड महाराष्ट्रात झालेत. हे मुद्दे दाबण्यासाठी हे असा काहीतरी अहवाल आणला आणि सगळ्याच मुद्द्यांना दाबून टाकला अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे केवळ दिशाभूल करायची. हा बदर समितीचा पूर्ण अहवाल बाहेर आला नाही, पण त्याच्यामधलं एक पेज व्हायरल झालं ज्याच्यामध्ये 8% बौद्ध असून त्याला 65% आरक्षण द्या अशा मागणीचं एक लेटर व्हायरल झालं. मग तुमचा समितीचा अहवाल एवढा गुप्त होता तर त्यातलं हेच पत्र का व्हायरल केलं? तर हे सरकार करते, RSS सरकार करते, यांना दंगली घडवायच्यात आणि हे करण्यासाठी त्यांनी त्यांचेच माणसं ट्रॅप केलेले आहेत. आपण जर बघितलं असेल तर सुनित्राताई पवार ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीत, बदर समितीचा अहवाल त्यांनी स्वीकारला आहे आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार राजकुमार बडोले हे वर्गीकरणाच्या विरोधातल्या आंदोलनात सक्रिय आहेत. दुसऱ्या बाजूला BJPचे अमितजी गोरखे हे सुद्धा मातंग समाजाचे आहेत आणि ते BJPकडून मातंग समाजाच्या बाजूने भूमिका निभावत आहेत. म्हणजे महायुतीशी रिलेटेड ज्यांच्या आघाड्या आहेत, ज्यांच्या युती आहेत आणि जे आमदार आहेत तेच आंदोलन पेटवत आहेत, सोशल मीडियातलं वातावरण दूषित करतायत आणि समाजाची दिशाभूल करून महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करून दंगली कशा भडकतील हा प्रयत्न करतायत. यांना कुणाला काही द्यायचं नाही, दंगलीच्या माध्यमातून विघटन करायचं आहे, हाच यांचा अजेंडा आहे. महाराष्ट्रभर तुम्ही अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढत असतात. सगळ्यात जास्त प्रमाणात घटना मातंग समाजावर असतात त्या बौद्ध समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना सगळ्यात जास्त घटना ह्या मातंग समाजावर असतात. शेकडो घटनांना मी भेट दिली. लातूरला अनुष्का पाटोळे या 15 वर्षीय लेकीला मारून फाशी दिल्याचं नाटक करून खिडकीमध्ये बसवलं, टावेल बांधून तिथं जाणारा दीपक केदार आहे. अनेक घटना, बीडला परवा दिवशी उमेश दळवीचं हत्याकांड झालं, अतिशय क्रूर हत्याकांड झालं. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला मातंगांचं अस्तित्वच त्या ठिकाणी धोक्यात आहे आणि त्याच्याकडं मात्र सरकार आणि अमित गोरखेसारखे आमदार लक्ष देत नाहीत. त्यांना मरू दिलं जातं आहे, तिथं आवाज उठवला जात नाही, त्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आवाज उठवला जात नाही, पण त्यांना बौद्ध आणि मातंगांच्या विरोधात वापर करण्यासाठी या समाजाला टॅकल केलं जातं आहे आणि 4-2 लोक हे थेट RSSशी संबंधित असल्यामुळं ते समाजाची दिशाभूल करतायत. परंतु आंबेडकरवादी म्हणून, बाबासाहेबांचं लेकरू म्हणून मी ही फूट पडू देणार नाही. मातंग असो, बौद्ध असो, चर्मकार असो, ढोर असो, होलार असो, अनुसूचित जातीला विघटित होऊ देणार नाही. त्या शेवटी आम्हाला मोहन भागवतला थेट भिडायची वेळ आली तरी भिडू, पण अनुसूचित जातीला आम्ही वेगळं होऊ देणार नाही. मराठवाड्यामध्ये बघितलं असेल, ग्रामीण भागातल्या मातंग समाज ग्रामीण भागात होतो त्यांना आरक्षण उपवर्गीकरण नकोय, पण काही मोजकेच नेते समोर येतात आणि याची मागणी करतात. सरकार त्याचा गांभीर्याने विचार करताना दिसतो नाही. ते महत्त्वाकांक्षी आहेत. मातंगांच्या 20-30 लाख मतदारांवरती डोळा आहे.
आणि शेवटी आंबेडकरवादी समूह हाच असणारा RSSला उद्ध्वस्त करू शकतो, हाच असणारा देशातल्या संकटाला भापू शकतो, देशातल्या प्रत्येक मुद्द्यावरती आंदोलन करू शकतो. मग या आंबेडकरवादी समूहाला रोखायचं असेल तर त्याचाच भाऊ त्याच्या विरोधात उभा करा, अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी वापरली. मोहन भागवतनी त्या ठिकाणी आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे असं विधान केलं होतं. त्यावेळेस बिहारची सत्ता त्यांना गमवावं लागली होती. त्यांनी ज्यावेळेस म्हटलं की 500 पार होंगे, 400 पार होंगे, संविधान बदलेंगे, त्यावेळेस त्यांना 250वर यावं लागलं. त्याच्यामुळं आता थेट अटॅक न करता अशा पद्धतीने फूट पाडून भावाभावात भांडणं लावून ते एकामेकाच्या विरोधात उभा करून संविधान आणि आरक्षण धोक्यात आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे हे जे काही 4-2 लोक आहेत, जे गरळ ओकताना दिसत आहेत, जे जातीच्या विरोधात बोलत आहेत, जे महापुरुषांच्या विरोधात बोलत आहेत, यांचे VDR CDR चेक केले तर यांचे थेट संबंध BJP आणि RSSच्या मोहन भागवतशी आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावरती या शिव्या दिल्या जात आहेत. सोशल मीडिया IT पूर्ण RSS हँडल करते. सगळ्या फेक अकाउंटवरती महापुरुषांची विटंबना होती आणि याच्या मागे मोठं षडयंत्र आहे, हे मी समाजाला सांगू इच्छितो. एकीकडे बघितलं तर मागणी करणारे महायुतीमध्येच आहेत, विरोध करणारे देखील महायुतीमध्येच आहेत. जर आरक्षण उपवर्गीकरण लागू झालं तर नुकसान काय होईल? आरक्षण उपवर्गीकरण जर लागू झालं संदिग्धपणे तर त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊन कायमस्वरूपी त्या ठिकाणी सामाजिक दरी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते निर्माण करण्याचं काम हे सरकार करतं आहे. त्यांना आम्ही आव्हान करतोय की अनुसूचित जातीचे जे काही नेते असतील सर्व, म्हणजे जसे बौद्ध समाजाचे मोठ्या प्रमाणात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे लीडरशिप करतात, तशा नेत्याच्या नेतृत्वात सर्वपक्षीय मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात मंत्रालयात आधी त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि तो अहवाल समोर ठेवून समाजाला विश्वासात घेऊन चर्चा करावी. पण ते त्यांना करायचं नाही. कुणावर तरी अन्याय करून भडका उडवून त्या ठिकाणी दंगली पसरवायच्यात म्हणून ते चर्चेला बोलवत नाही. आपण मराठा आरक्षण OBC आरक्षणाचा वाद बघितला असेल तर त्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री घेऊन बसतात. मग आंबेडकरवाद्यांचं अनुसूचित जातीचं शिष्टमंडळ का घेऊन बसले नाहीत? कारण त्यांना या ठिकाणी जी राजकीय ओळख हा समूह निर्माण करतोय ती ओळख पुसायची आणि जातीपुरतं मर्यादित ठेवून आम्हाला सीमित करायचं आहे, हा त्यांचा अजेंडा आहे. SC ST ही क्लब ताकद देशातली सत्ता बदलू शकते हे त्यांच्या डोळ्यात खूपत आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अभ्यासू आणि संविधानाचं ज्ञान असल्यामुळे मुख्यमंत्री त्यांना बैठकीला घेऊन बसत नाहीत का? नाही, ते ठरलेलंच आहे. मुख्यमंत्र्याला माहीत आहे की यांना अभ्यास आहे, यांना जर बसवलं तर मातंग समाज आणि बौद्ध समाज भांडणं लागणार नाहीत म्हणून ते बसवत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना भांडणंच लावायचे आहेत म्हणून ते चर्चा करायला तयार नाहीत. कोणत्याही आंदोलनाला रिप्लाय देत नाहीत. फक्त त्या ठिकाणी अमित गोरखे यांच्या नेतृत्वात जे जे आंदोलनं होतील त्याला ते रिप्लाय देत आहेत आणि बौद्ध समाजाच्या एकाही आंदोलनाला ते रिप्लाय देत नाहीत. त्यांच्या जर मनात असं काही नसतं तर त्यांनी सगळ्या समूहाचे निवेदनं स्वीकारले असते, भूमिका समजून घेतली असती आणि सामाजिक सलोखा जो राज्यात बिघडतोय त्यांच्याकडे गुप्तचर यंत्रणा आहे. त्यांना दिसत नाही का महामानवांना शिव्या दिल्या जात आहेत, महापुरुषांना शिव्या दिल्या जात आहेत, जातीला शिव्या दिल्या जात आहेत. म्हणजे उद्या आग लागल्यावर गुप्तचर यंत्रणा बाहेर येणार आहे का? गृह विभाग झोपलाय का? आमच्याकडे IB आहे, आमच्याकडे गुप्तचर यंत्रणा ती कुठं आहे? सोशल मीडियावर ज्यावेळेस या सरकारच्या विरोधात आम्ही भूमिका घेतो त्यावेळेस 2 मिनिटात तुमची नोटीस येते आणि आज सगळं वातावरण दूषित झालंय. गृह विभाग कुठं आहे? त्याच्यामुळे गृहमंत्रीच महाराष्ट्रामध्ये दंगली घडवत आहेत कारण ते RSSचं आहेत. याचं असणारं दुर्दैव वाटतं. भीमा कोरेगाव लादली, परभणी लादली, सोमनाथ सूर्यवंशी मारला, त्याला तर न्याय दिलाच नाही 2.5 वर्ष झालं. पण प्रत्येक कोम्बिंगमध्ये आमच्या आया बहिणींना मारण्याचं काम करायचं आहे. प्रत्येक कोम्बिंगमध्ये 40-50 हजार पोरांचं आयुष्य बर्बाद करायचं आहे आणि यांचं डिजिटायझेशन त्या ठिकाणी आता आमदाराला स्कॅन केल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही. ही स्कॅनिंग पद्धत उद्या बसस्टँडला येणार आहे, एअरपोर्टला येणार आहे, तुमच्या मॉलमध्ये येणार आहे. मग त्या स्कॅनिंगमध्ये आमचा पोरगा गुन्हेगार म्हणून दिसावा म्हणून आमचं रेकॉर्ड सुनियोजित कट करून उद्ध्वस्त केलं जातं आहे. हा सर्वात मोठा धोका आमच्या पुढे आहे. त्याच्यामुळे दंगलीला समाजाने पुढं जाऊ नये. दंगल ही परवडणारी नाही आहे. भावनिक करून आपलं पूर्ण कॅरेक्टर आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा व्यापक षडयंत्र आहे असं मी समाजाला आव्हान करतोय. सरकारच्या आमदारांवरती, महायुतीच्या लोकांवरती विश्वास ठेवू नका. सावध राहा, सतर्क राहा आणि सामाजिक ऐक्य जपा हे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आपण बघितलं असेल आरक्षण उपवर्गीकरणाचा जसा विषय चर्चेला आला तेव्हापासून मातंग आणि बौद्ध बांधवांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या वाद व्हायला लागलेत, भांडणं व्हायला लागलेत, काही ठिकाणी विनंती देखील दाखल झाल्याचे प्रकार समोर आलेले. यांना आव्हान कसं करायला दोन्ही समाज? नाही, महत्त्वाकांक्षी आणि प्रसिद्धी पिपासू काही लोक आहेत ज्यांना प्रसिद्धीसाठी
या पद्धतीने ते चाललेत. पण ही प्रसिद्धी परवडणारी नाही, ही दरी निर्माण करणारी आहे. तुम्हाला लढायचं आहे तर त्या प्रतापगडचा तो राजा भैया संविधान फाडतो म्हणला, त्याच्या विरोधात बोला ना. तिथं तुम्ही बोलत नाही, तिथं दीपक केदार बोलला तर UPत गुन्हा दाखल झाला. म्हणजे खऱ्या शत्रूच्या विरोधात बोलायचा बुडात दम नाही. म्हणून लहान लहान मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, यांना टार्गेट करायचं. अरे तुमच्यात हिंमत आहे तर मोहन भागवतला टार्गेट करा, तुमच्यात हिंमत आहे तर RSSला टार्गेट करा, तुमच्यात हिंमत आहे तर मनुवादाला टार्गेट करा. संविधानवाद्यांचा जर कोण शत्रू असेल तर तो मनुवादी आहे, आणि बहुजनांचा कोण शत्रू असेल तर ते RSS आहे. इथं भिडा ना, इथं ताकद लावा, पण तिथं लावणार नाहीत. घरातल्या भावाला मारणं सोपं असतंय, पण बाहेरच्या शत्रूला टच करणं अवघड असतंय. ते काम फक्त आज पॅन्थर करते, बाकी कुणी करत नाही. शॉर्टकट प्रसिद्धी मिळवणारे हे जे काही निर्माण झालेत त्यांनी हा सगळा वातावरण दूषित केला आहे. आणि दुर्दैवाने आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व या मागणीमध्ये इन्व्हॉल्व नाही. त्याच्यामुळे हे भरकटलेली आंदोलनाची अवस्था एकंदरीत झालेली आहे, आणि त्याचा असणारा परिणाम सामाजिक ऐक्य दूषित करण्यात होतोय, हे दुर्दैव आहे. एकीकडे बघितलं संविधानामध्ये खाडाखोड करून महाविकास आघाडीचे खासदार देखील महायुतीमध्ये घेण्यात आलेले. म्हणजे केंद्रातला विरोधी पक्ष आहे आणि राज्यातला विरोधी पक्ष नेमकं करतो काय? एवढं मोठ्या घडामोडी तो कुठेही विरोध करताना दिसून येतो. विरोधी पक्ष सत्ताधारी एकच आहेत, BJP काँग्रेस एकच आहेत. विधान परिषदेची निवडणूक बघितली, त्याच्यानंतर हे खासदार पळवापळवी ही सुनियोजित कट आहे. पुन्हा भोसडीच्या वगैरे शिव्या देणं हा सुद्धा कट आहे. पण त्याच्यामध्ये पत्रकारांना टार्गेट करणाऱ्याला आम्ही ठोकून काढायची भाषा केलेली. पॅन्थर एंट्री झाल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीची हत्या सुरू आहे, लोकतंत्राची हत्या सुरू आहे, ती आता आम्ही खपून घेणार नाहीत. आणि हेच त्यांच्या डोळ्यात खुपत होतं की विरोधक तर आम्ही कॅप्चर केलेत, सगळे आम्ही अंडरमध्ये आणलेत, आंबेडकरवादी अंडरमध्ये येत नाहीत, ते सगळ्या मुद्द्यावर भूमिका घेतात. मग यांना काय करायचं तर आरक्षणाचा वाद लावून भावनिक आंदोलनात उतरायचं, हा प्लॅन आहे. त्याच्यामुळे आज इथं लोकशाही जिवंत नाही आहे. या ठिकाणी निवडणूक आयोग कशासाठी हा प्रश्न निर्माण होतोय. जर असेच खासदारांना आमदार पळवायचे असतील तर निवडणुका घेता कशाला? ओपन पैशाच्या बोली लावा आणि राज्य करा. हे इव्हेंटसारखी लोकशाही राबवणं हे दुर्दैव वाटतं. त्याच्यामुळे लोकशाही जर जिवंत ठेवायचं असेल तर लोकांनी फक्त सोशल मीडिया व्यक्त होऊन पर्याय नाही, तर जन उठावाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून ही लोकशाही वाचवली पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात देखील विरोधी पक्षाची कुठलीही भूमिका समोर येत नाही. नाहीच येणार. त्यांची विरोधी पक्ष हा BJPशी संबंधित आहे, RSSशी संबंधित आहे, आणि सगळेजण हे आंबेडकरी समाजावर नाराज आहेत. कारण काही वर्षांपासून त्यांनी आपली राजकीय ओळख सुरू केलेली आहे. काँग्रेसलाही आता आमचं मत जात नाही, BJPला आमचं मत जात नाही, NCPला आमचं मत जात नाही. त्याच्यामुळे त्यांना वाटतं मेले तर मरू द्या, ह्यांच्या डोके फुटू द्या, आम्हाला काही घेणं देणं आहे. अशा पद्धतीने केवळ तुमची राजकीय ओळख पुसायची एवढाच असणारा यांचा अजेंडा आहे.